काय प्रियांका चोप्रा येणार आहे? आज प्रियांका चोपडा येत आहे. काय प्रियांका चोप्रा येणार आहे? हा? प्रियांका चोप्रा आपल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या सेटवर? आई शपथ. बाजीराव मस्तानी. वा क्या बात आहे, क्या बात आहे. अंगात भिनली आता. आमचे निर्माते ज्यांनी पिक्चर डिरेक्ट केला आहे पाणी ते येणार आहेत. त्यांच्यावर प्रियांका. यस, मुझे कोई एतराज नाही. येस ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे. म्हणजे प्रियांका मॅम येत आहेत याचे वारे सेटवर 2 दिवस झाले वाहत आहेत. मला तसं तर त्यांचे सगळे सिनेमे आवडतात. बर्फी सिनेमातलं मला त्यांची ऍक्टिंग आणि त्यांनी ते जे सगळं केलंय विदाउट डायलॉग ते जास्त अपील झालंय. जेव्हा लास्टला रणबीर कपूर निघत असतात आणि मागे प्रियांका चोप्रा दिसतात आणि जेव्हा ते वळतात आणि त्यांना कळतं की ती तिकडे आहे, तो सीन सगळ्यात ब्युटिफुल सीन आहे. देसी गर्ल ऑफकोर्स. देसी गर्ल, देसी गर्ल, लख लख परदेसी गर्ल, nobody's like my देसी गर्ल. एक मिनिट तू प्रियांका चोप्राचं गाणं का गातेस? तुला माहिती नाही मी प्रियांका चोप्राचं गाणं आज का गाते? नाही. तुला खरंच माहिती नाही? नाही अगं. अरे प्रियांका चोप्रा मॅम पाणी मूवीच्या प्रोड्युसर आहेत आणि त्या आज आपल्या सेटवर येत आहेत. प्रियांका चोप्रा मॅम आपल्या सेटवर येत आहेत? हो. आणि मला माहित नाही. बघ ना. आणि तुला माहितीये का पाणी मूवीचे डिरेक्टर आणि ऍक्टर दोन्ही आपले आदिनाथ कोठारे सर आहेत. आपले आदिनाथ सर? येस. ते करतायत? हो. हे पण मला माहित नाही. तुला खरंच माहिती नाही? अगं खरंच नाही माहित. घ्या आता मी सांगितलं ना, आपण जाऊया मूवीला. नक्की नक्की. मी तर पाणी मूवी साठी खूप एक्साइटेड आहे. आपण जाऊयात बघायला. मज्जा येईल. नक्की 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 जाऊया आपण बघायला. येस. परत एकदा गाणं. एक लख लख परदेसी गर्ल, nobody's like my देसी गर्ल. तात माझे तात वाचलेत का सीन तुम्ही? म्हणजे काय? पाठांतर झालंय? पाठ सगळा सीन अख्खे पाचीच्या पाची सीन पाठ झालेत माझे. क्या बात आहे. आता वन सीन ऍट अ टाइम करूया. ते तर होईलच रे. हा. आपलं नेहमीच होतं. मला सांग एवढी तयारी चाललीये काय तामझाम चाललंय एकदम. काय आहे आपल्याकडे तिकडं? माहित नाही तुम्हाला? नाही हो. प्रियांका चोप्रा येणार आहे आज. हो का? पाठ झालेली वाक्य विसरू नका तिच्या नादात. नाही रे तसं नाही. म्हणजे मला काय म्हणायचं होतं त्या चोप्राबाईंनी जर विचारलं मी कुठे माझ्याबद्दल तर सांग ते सीन मध्ये. म्हणजे जर विचारलं तर तात्या तुम्हाला भेटायला नाही येतात त्या. नाही त्या येत आहेत. पाणी नावाचा पिक्चर आहे आदिनाथ कोठारेंनी डिरेक्ट केलेला. हो त्याच्या त्या प्रोड्युसर आहेत. अरे त्याची आज प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. त्यांची PR मीटिंग आहे आणि कॉन्फरन्स आहे. त्यासाठी ते आले. पण त्या सिनेमाबद्दल मी खूप ऐकलं बरं का. खूप छान झालाय म्हणून. आता तो जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा लोक बघतीलच. पण माझ्या असं ऐकवत आहे की तो खूप उत्तम आणि दर्जेदार चित्रपट तयार झालेला आहे. बाकी तर काय होतच राहील. ऐक आता हे तुझं संपूर्ण जगातलं सिनेमाचं ज्ञान जर सांगून झालं असेल तर आपल्या कामाकडे बघूयात का? ओके सोडून देऊया प्रियांका चोप्रांचा विषय. आपल्या सेटवर आज कोण येणार आहे माहितीये? नाही बघ हे प्रियांका चोप्रा येणार आहे. काय धक्का बसला ना. आजच आज 1 एप्रिल नाहीये. उगाच मला फसवू नको. मी फसवत नाहीये. खरंच सुख म्हणजे नक्की काय असतं त्या सेटवर आज प्रियांका चोप्रा येणार आहे. प्रियांका चोप्रा नक्की नक्की. वाव वाव. आपण त्यांना असं पडद्यावर वगैरे बघितलं आणि आपण आता डायरेक्ट असं बघणार. कारण काय का म्हणजे अगं त्यांना आपण ऍक्टिंग कशी करतोय बघायचं असेल. आदिनाथ कोठारेने डिरेक्ट केलेला पिक्चर सिनेमा पाणी हा प्रियांकाने प्रोड्यूस केलेला आहे. ओ अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे पाणी या सिनेमासाठी प्रियांका चोप्रा या आपल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या सेटवर येणार आहेत. यस. वाव. आणि खरंच हा दुग्ध शर्करा योग आहे. कारण पाणी याच्या त्या प्रोड्युसर आहेत आणि आपले प्रोड्युसर जे आदिनाथ कोठारे आहेत त्यांनी त्याचं डिरेक्शन केलेलं आहे आणि प्लस त्यांनी कामही केलंय. येस. अरे आणि मी का बरं जास्त एक्साइटेड आहे कारण त्यांनी अजून एक पिक्चर जो आधी निर्मिती केला होता पहिला पिक्चर त्याच्यात मी काम केलेलं आहे व्हेंटिलेटर. येस
पाहिलंय म्हणून मस्त, आता मी मस्त, खूप मस्त. एक्साइटेड आहे. खरंच, प्रियंका कधी खरंच. येत आहेत आणि आपण त्यांना कधी भेटायचं. वा वा. आणि त्यांच्या ना ऐतराज आणि बाजीराव मस्तानी या 2 सिनेमांची मी इतकी मोठी फॅन आहे ना. वा. लव प्रियंका. काय आज प्रियंका चोपडा येत आहे आपल्या सेटवर? सुख म्हणजे नक्की काय असतं त्या सेटवर? नक्की वाव, दॅट्स ग्रेट. नमस्कार मित्रांनो, येस अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. पाणी नावाचा सिनेमा येतोय आणि त्या सिनेमाची निर्मिती प्रियंका चोपडाजींनी केली आहे आणि त्याचं दिग्दर्शन आदिनाथ कोठारेजींनी केलंय आणि त्या सिनेमाचं आज प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्यामुळे प्रियंका चोपडाजी आज आमच्या सेटवर येणार आहेत आणि आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. सिनेमासाठी खूप एक्सायटेड आहोत. खूप छान सिनेमा बनला आहे तो आणि खूप काही ऐकून आहे मी त्या सिनेमाबद्दल आणि नावच खूप इंटरेस्टिंग आहे पाणी. सो आय थिंक I'm very excited to see the film. So I think जेव्हा थिएटरला रिलीज होईल तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की जा तो सिनेमा बघायला. आणि वन मोर थिंग, प्रियंका चोपडाजी आय थिंक त्या मिस वर्ल्ड राहिलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या अभिनेत्री आहेत. मी पर्सनली त्यांच्या कामाचा खूप मोठा फॅन आहे. त्यांनी आपल्याला खूप छान छान सिनेमामध्ये काम करून आपल्याला एंटरटेन केलेलं आहे, आपलं मनोरंजन केलेलं आहे. मला त्यांचा बाजीराव मस्तानी किंवा डॉन, दोस्ताना, फॅशन हे सगळे सिनेमे खूप आवडतात आणि खूप काही दिलंय त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि आता त्या हॉलिवूडमध्ये नाव गाजवत आहेत. तसंच आपली मराठी इंडस्ट्रीसुद्धा, आपला मराठी सिनेमासुद्धा जगभर प्रसिद्ध होईल, जगभर त्याची ख्याती होईल असं मला वाटतं आणि हे आपल्या इंडस्ट्रीसाठी खूप चांगलं आहे. सो आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट हर आणि आय वॉन्ट टू थँक हर की त्यांनी मराठी सिनेमा निवडला चित्रपट निर्मितीसाठी आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा पाणी या सिनेमाला. राष्ट्रीय मराठीला खूप शुभेच्छा, कोठारे विजनला खूप शुभेच्छा, आदिनाथ कोठारेजींना खूप शुभेच्छा आणि प्रियंका चोपडाजींना खूप शुभेच्छा.